चला लगेच आपण मॅच चालू करायची आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. हॅलो, टाइमपास करू नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. आणि चला मॅच चालू करा. आणि मित्रांनो, टी शर्ट्स वगैरे आपण ग्राउंडच्या बाहेर चेंज करा प्लीज. आणि बाउंड्री लाईन पासून तुम्ही थोडं लांब राहा. चिपळूण लाईन या संघाने टॉस जिंकला आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आज आम्हाला लाभलेले पंच गेले 2 दिवस आणि खूप चांगली मेहनत घेतली आहे. प्रवीण झेंडेकर, नितीन पावशे, नंदकुमार नांदगावकर, सुयोग नांदगावकर, सुदेश नांदगावकर आणि संपूर्ण टीम. त्याचबरोबर आमचे 2 दिवस आमची स्कोरिंग टीम भावेश आणि आमचे अतुल, त्यांची पण खूप मोठं सहकार्य. आणि आमचं कॅश मॅनेजमेंट डिपार्टमेंट अंकुर अंजिरली गाडीने ते आलेत. आज अंजिरली गाडीला पण पूर्ण बुक असेल. रात्री सर्व मुंबईकर ट्रॅव्हल करतील मुंबईला. लेट्स प्ले. एक चांगली मॅच आहे. चिपळूण 9 आणि त्यांच्या विरुद्ध अक्सा मरीन स्पोर्ट्स अशी मॅच असणार आहे. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन विराज बारक्या आणि स्ट्राइक एंडला शुभम. चांगले बॉलर आहेत बारक्या पण. आणि विराज स्ट्राइक एंडला आपण पाहतो. शुभम लोखंडे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही चांगली मॅच पाहायला मिळेल. आणि या मॅचकडे आपण वळणार आहोत, ज्या मॅचवर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. चिपळूण 9 आणि त्यांच्या विरुद्ध अक्सा मरीन स्पोर्ट्स अशी मॅच चालू आहे. स्ट्राइक एंडला शुभम लोखंडे. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं होतं. एक चांगला स्ट्रोक, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. पहिल्या बॉलवर चांगलं टायमिंग केलं शुभमने आणि खातं ओपन केलं गेलं 1 रनने. तिकडे सुरेश सरोज पण इनॅक्शन मध्ये आहे. सागर निवाते आहे तिकडे. सुनील विश्वकर्मा आहे आणि करण आहे, शुभम आहे, अनुज आहे. चांगला बॉलिंग अटॅक आहे तिकडे. मतीन आहे. खूप चांगली टीम त्यांची पण आहे. बट फाईट मॅच होईल नक्की. या दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये जाणार आहे. आज शिवशक्ती स्पोर्ट्स आडे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य 10वं पर्व आहे. आणि ज्यावर ह्या गावाला पूर्ण गर्व आहे असे 10वं पर्व ज्यांनी 10 वर्ष अंडरआर्म क्रिकेट भर पावसामध्ये इकडे ऑर्गनाइज केलं. दापोली तालुका आणि त्या तालुक्यातील आडेगाव. स्ट्राइक एंडला करण. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर थोडी मिसफील्ड. नो बॉल आणि नो बॉलवर 4 रन. म्हणजे 5 रनने इकडे खातं पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. करणने मात्र तिकडे संधीचा फायदा उचलला आणि समोर खूप चांगलं टायमिंग करत असताना मात्र 4 रनने
मॅच पुढे जाईल. स्कोर झालाय 6 या धावसंख्येवरती. बॉलिंग साठी विराज. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे, पण एक चांगला बॉल पाहिला गेला विराजचा आणि अगदी चालाखीने बॉल त्याने हाताळला. थोडा बॉल आदळला आणि तिकडे सिंगल रन. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे मोये मोये नो बॉल आहे आणि स्कोर मात्र तिकडे झाला 9 या धावसंख्येवरती. मॅच थोडीफार मात्र इकडे शांतवरती आणि विराटचे एक्स्ट्रा रन्स मात्र ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळतोय. चला थोडं स्पीडअप करा. थोडं मित्रांनो फास्ट खेळा प्लीज. अजून आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहेत आणि अंधार थोडा लवकर होतो, त्यामुळे मॅचचा ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला. रन्स आले तब्बल 9 रन. हाय व्होल्टेज मॅच आहे. बघूयात कोण ही मॅच जिंकेल आणि कोण जाईल पुढील फेरीमध्ये. शिवशक्ती स्पोर्ट्स आडे यांचं एक भव्य दिव्य असं आयोजन. हे 10वं पर्व. 55,555 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 33,333. आकर्षक चषक. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विराज. स्ट्राइक एंडला बॅटर करण. कुछ तो कर करण. करणला बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर देखील स्वीप केला गेला. सुरेश सरोज एक चांगली फिल्डिंग, चांगलं जम्प केलं सुरेश सरोजने आणि तिकडे 1 रन. रन झालेत आतापर्यंत 10 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. शुभम लोखंडेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र स्वागत केलं विराजचं. एक चांगला स्कोरचा ग्राफ वरती नेलाय शुभम आणि करणने. स्कोर झालाय 14 या धावसंख्येवरती ग्राफ जाऊन पोहोचतोय. वेल बॅटिंग शुभम. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत आणि अक्सा मरीन स्पोर्ट्स हा संघ देखील या मॅच मध्ये सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये ते चांगलं कमबॅक केलंय. बट जर उर्वरित 2 बॉलरनी चांगली कामगिरी केली तर टीम 9 संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत. या बॉलवर देखील शुभमच्या बॅटमधून एक चांगली बाउंड्री आणि रन मिळतात 4. वेल बॅटिंग. चांगलं टायमिंग करत असताना मात्र स्कोर पुन्हा एकदा 4 ने पुढे गेला आणि स्कोर झालाय तब्बल 18 या धावसंख्येवरती. इकडे पण स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जुनेद तिकडे होते आणि पहिलीच ओव्हर समाप्त झाली. तब्बल स्कोर झालाय 19 रन. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. तब्बल 19 धावा धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19 रन आणि थोडंसं महागडं षटक पाहिलं गेलं बॉलर विराज बारक्याचं. मॅच थोडीफार मात्र इकडे फसताना पाहिली गेली. बॉलिंगसाठी जुनेदला आता कमबॅक करावा लागेल. स्ट्राइक एंडला शुभम. हाय व्होल्टेज मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे जाणार आहे आणि जो जिंकेल तो क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये आजच्या दिवसातील. पहिल्या हाफमधून जर पाहिलं तर 7 स्टार 5 संघ मात्र क्वालिफाय झालाय.
बॉलिंगसाठी जुनेद, स्ट्राईक एंडला शुभम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र तिकडे शुभमने कॉल दिला आहे, डॉट बॉल. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा शुभम. प्रयत्न चालू आहे, त्या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक रॉकेट थ्रो आणि तिकडे बॅटर आउट. OUT. करणला मात्र बाहेर जावं लागेल. आणि थोडीफार मॅच मात्र शांत होती. विकेट आले आणि डायरेक्ट हिट लगावला. रॉनीने खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे आणि रॉनीने रनआउट मात्र आपल्या टीमसाठी मिळवलाय. नवीन बॅटर सुनील विश्वकर्मा येतात. गांगुली बॅटिंग करावी लागेल. थोडाफार मात्र ग्राफचा विचार करून मात्र बॅटिंग करावी लागेल. टीमला काय गरज आहे? लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. बॉलिंगसाठी जुनेद, स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा, गांगुली. जुनेद बघूयात कशा प्रकारे कामगिरी करेल. बट स्ट्राईक एंडला एक नामवंत खेळाडू आहे अंडरआर्म क्रिकेट मधला. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले. तिकडे नो बॉल आणि No+1 मध्ये 2 ने स्कोर पुढे जाईल. 21. 21 रन झाले धावफलकावरती. आणि मॅच देखील थोडीफार आपण पाहिलं तर इकडे शांत होतीये. स्ट्राईक एंडला शुभम, बॉलिंगसाठी जुनेद. सुरुवात चांगली केली आहे बट शेवट पण तसाच गोड करावा लागेल. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटर बाहेर जावं लागेल. शुभम लोखंडेची खेळी मात्र संपुष्टामध्ये येते. विकेटचं पतन होतं आणि स्कोर झालाय 21. 21 रन झालेत. चांगली बॉलिंग जुनेदची. अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि प्रभावित करतोय. अगदी 14-15 वर्षाचा वय, बट जुनेदने चांगली कामगिरी केली. बॉलिंग आणि स्ट्राईक केला नवीन बॅटर गौरव. काल गौरवने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि बॅटिंग करावी लागेल गौरवला. रात गई बात गई, त्यामुळे आज देखील गौरवला इकडे थोडं चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत गौरव. बॉलिंगसाठी जुनेद आणि या बॉलवर देखील सिंगल रन मिळते. जुनेदने पुन्हा एकदा कमबॅक केलं. स्कोर झालाय 22. चार बॉल आणि 22 रन झालेत. या ओव्हरमध्ये एखाद दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा प्रयत्न करतायत. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल आणि 23. 35-40च्या घरामध्ये स्कोर पाहिजे. हलक्या हाताने मात्र एक कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग गांगुलीची मात्र हलक्या हाताने ढकललं रन सिंगल. आणि 24 रन झाले. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या ओव्हरचा. चांगलं कमबॅक केलं जुनेदने. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन होते, पण त्यानंतर जे कमबॅक केलं जुनेदने, गुड बॉलिंग, जबरदस्त जुनेद.
या बॉलवर देखील इकडे स्टेप आउट आणि गॅप मध्ये बॉल. 4 रन. गौरवने एक चांगलं टायमिंग केलं आणि आता रन झाले 28. 28 रन झाले धाव फलकावरती आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 28. आणि बॉलिंगसाठी सागर निवाते यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. 2 लेफ्टी आमने सामने बघूत आता कशा प्रकारे मात्र हा खेळ खेळतील बॅटर सुनील विश्वकर्मा. स्ट्राइक एंडला बॅटर सुनील. या बॉलवर देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे डायरेक्ट हिट. बॅटर आउट. चांगले एफर्ट्स दिले सुरेश सरोजने. एक महत्वाचा रनआउट तिकडे मात्र येतोय आणि सुनीलला मात्र बाहेर जावं लागेल. मॅच चालू राहील याची नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर मतीन. स्ट्राइक एंडला बॅटर मतीन आहेत. बॉलिंग साठी सागर निवादे. आणि पुन्हा एकदा मात्र स्कोर 1 ने पुढे जाईल. स्कोर झालाय 29. चांगली सुरुवात केली सागरने या ओव्हरमध्ये, बट गौरवला थोडी बॅटिंग करावी लागेल आणि रन्स करणं गरजेचं आहे. पहिली इनिंग आणि स्कोर झालाय 29. या बॉलवर हवेत खेळले गेलेत. फाईन लेगला आणि तिकडे नो बॉल. एकच रन तिकडे मिळेल. थोडीफार मॅच मात्र इकडे शांत होती आणि या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉल आणि पुन्हा एकदा बॅटर आणि स्कोर झाला आतापर्यंत 30. एकतीस रन झालेत. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर इकडे सागरने सुरुवात चांगली केली यावर मध्ये, बट गौरवला फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. 40 पर्यंत स्कोर पाहिजे. एक रन मिळेल. दुसऱ्या रनला मात्र रनआउट आहे. स्कोर झाला आतापर्यंत 32. 32 रन झालेत. ग्राफ थोडा फिनिशिंग टचला गरज आहे गौरवला. या बॉल देखील कव्हरला खेळले गेलेत. विराज तिकडे होते. 1 रन सिंगल.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक एंडला सना. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला आणि आपण ते थर्ड अंपायर आमचे आतमध्ये येतील. बघूयात हा बॉल आणि डॉट बॉल आहे. सागरला कॉन्फिडन्स होता म्हणून त्यामुळे रिव्ह्यू घेतला त्याने आणि डॉट बॉल. स्कोर झालाय 33 रन झालेत. या बॉलवर बाउंड्री येणं गरजेचं आहे. टीम अक्सा मरीन स्पोर्ट्स या टीमला जर जिंकायचं तर या बॉलवर रन्स मोठा स्ट्रोक गरजेचा आहे. खूप चांगला बॉल पाहिला गेला सागरचा आणि आता आणि चांगली बॉलिंग केली सागरने. पण शेवटची आपण पाहिलं तर तिसरी ओव्हर पण 33-34 चं टार्गेट आहे. वेल बॉलिंग. गुड बॉलिंग सागर. एक चांगली ओव्हर टाकली आणि तिकडे चला लवकर बॅटिंग लाईन पाठवा आणि फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन होते, पण त्यानंतर ग्राफ थोडा शांत केला. जुनेदने चांगली ओव्हर टाकली, त्यानंतर सागरने एक चांगली ओव्हर टाकली. आणि चंद्रकांत काकांनी पण सकाळी काय बॉलिंग टाकली. त्यांनी पण चांगलं क्रिकेट सकाळी खेळले. त्यांना त्यांचा गॉगल लकी आहे. सो लेट्स प्ले. आपण आता मॅच कडे वळूयात आणि 34 चं टार्गेट आहे बॉलिंग साठी. पहिली ओव्हर घेऊन अनुज. स्ट्राइकरला सुरेश सरोज. एक चांगली मॅच आहे आणि आता मॅच कडे आपण वळत आहोत. बॉलिंग साठी अनुज पहिली ओव्हर घेऊन स्ट्राइकरला सुरेश सरोज. 18 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळले गेले. एक चांगला फटका इकडे सुरेश सरोजच्या बॅट मधून आणि तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे शुभमने. खूप चांगला बॉल अडवला तिकडे. प्रॉपर टायमिंग केलेलं सुरेश सरोजने, पण एका रनने मात्र तिकडे स्ट्राइक एंडला सौरभ. महत्वाची मॅच आहे त्यामुळे इकडे सर्व प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे.
या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे आपण पाहिलं तर सिंगल. .34 टार्गेट आहे. स्ट्रायकिंगला सुरेश, सौरभ आहेत आणि बॉलिंगसाठी अनुज. गौरवने पण तिकडे एफर्ट्स दिले बट रन सिंगल मिळेल. गुड बॉलिंग. अनुजने एक चांगली कामगिरी केली आणि आतापर्यंत बॅट्समनला थांबवलंय. ओमकार सोसायटी ब आणि त्यांच्या विरुद्ध चिपळूण चॅलेंजर्स. एक चांगली पिचिंग पाहिली गेली तिकडे. अनुजने पुन्हा एकदा कमबॅक केला गेला. गुड बॉलिंग अनुज आणि चिपळूण चॅलेंजर आपण टॉस साठी या. आणि पुन्हा एकदा मात्र तिकडे एक रन मिळेल. गुड बॉलिंग अनुज. चांगली ओव्हर टाकली मात्र अनुजने. पहिली ओव्हर आतापर्यंत त्यांनी सेफ टाकली आणि खूप चांगला खेळ करत असताना या मॅच मध्ये अनुजने स्ट्राइक एंडला सुरेश सरोज. हाय व्होल्टेज मॅच आहे. अनुजने पण आता थांबून ठेवलंय. या बॉलवर दांडे उडवले गेले. परफेक्ट यॉर्कर आणि बॅटर आउट. एक परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला सुरेश सरोजला मात्र इकडे लेग स्टिक वाकवली आणि बॅटर आउट. सुरेश सरोजला मात्र बाहेर जावं लागेल. का बॉल टाकला गेला तिकडे आणि महत्वाची विकेट मात्र इकडे अनुजने मिळवली आहे. गुड बॉलिंग अनुज. चांगली बॉलिंग केली. फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये 4 रन खर्च करत असताना एक महत्वाची विकेट मिळवली गेली. गुड बॉलिंग अनुज. चांगला स्पेल टाकला अनुजने. आणि चला फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. थोडं स्पीडअप करा. काय मॅच रंगली आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. आता 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 30 धावांची गरज आहे. 12 बॉल 30. न्यू बॅटर प्रणव. 12 बॉल मध्ये 30 रन्स करायचे आहेत. 34चं टार्गेट आहे. अक्सा मरीन स्पोर्ट्स पण मॅच सोडणार नाहीये. चांगली मॅच रंगतीये. 12 बॉल मध्ये 30 रनची गरज आहे. आणि पुन्हा एकदा मॅच मात्र शांत होताना पाहायला मिळते. आता 11 बॉल मध्ये 30 रनची गरज आहे. बॉलिंग साठी पारस. चांगली कामगिरी केली. पहिल्या बॉलवर पारसने प्रभावित केले पण उर्वरित अजूनही 5 बॉल चांगले टाकावे लागतील. 11 बॉल 30. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. मॅच थोडी शांत होतीये. अनुजने जी बॉलिंग केली पहिली ओव्हर कॉन्फिडन्सने बॉलिंग केली आणि मॅच मध्ये घेऊन आला आपल्या टीमला. खूप मोठ्या प्रमाणात आज इकडे प्रेक्षक अगदी प्रचंड मैदान भरलंय. पर बॉलवर तुम्ही डिस्कस करू नका प्लीज. नाहीतर मॅच थोडी तुम्ही प्रत्येक वेळी थांबवू नका. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे आणि जवळजवळ 400-500 लोक या मॅचचा आनंद घेत आहेत. म्हणजे फायनल प्रमाणे असं वाटतं की मॅच रंगती आहे. आणि स्ट्राइक एंडला बॅटर प्रणव. मॅच तेवढीच क्रिटिकल आहे कारण की दोन्ही टीमकडे बॅलन्स मॅच आहे. एका दुसरी बाउंड्री गेली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते बॅटिंग टीम पण चिपळूण 9.
बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर देखील समोर खेळले गेले बॅटर आउट आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. बॉक्स आउट स्वरूपामध्ये मात्र इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. थोडाफार मात्र इकडे फटका फसला आणि आता नवीन बॅटर सौरभ. दोन सौरभला मिळून आता मॅच बनवणे गरजेचं आहे. पारसने मागील मॅच मध्ये थोडं महाग आली होती, पण या मॅच मध्ये पारसने चांगलं कमबॅक केलं. या बॉल हलक्या हाताने मात्र गॅप मध्ये खेळले गेलेत. सनाउल्ला तिकडे होते आणि मात्र रन झाले आतापर्यंत 6 रन. मॅच थोडीफार मात्र इकडे शांत होताना पाहिली गेली आणि पारसने जे या बॉलवर देखील रोमेश तिकडे होते. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल आणि मॅच मात्र शांत होतीये. अक्सा मरीन स्पोर्ट्स संघ मात्र इकडे कुठे ना कुठेतरी चांगलं कमबॅक केलं आणि शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याकरिता गुड बॉलिंग चांगली ओढ टाकली पारसने आणि अनुजने पण. 2 बॉलर्सने मात्र चांगलं कमबॅक केलं आणि 6 बॉल मध्ये 28 रनची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. चिपळूण चॅलेंजर्स आणि ओमकार सोसायटी बी. 6 बॉल मध्ये 28 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये 28 रनची गरज आहे. थोडी मॅच आता मात्र फसताना पाहिली गेली. बॅटिंग टीम थोडा मात्र स्टार्ट थोडा व्हायला पाहिजे होता. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी मतीन आहेत आणि मॅच थोडीफार फसली. आता बाउंड्री आली तरच मॅच येऊ शकते, नाही तर थोडं कठीण आहे. या बॉलवर देखील बॉक्स आउट मध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. एकतर्फी सामना मात्र कुठेतरी त्या पाहायला मिळतो. नवीन बॅटर सागर निवादे. नवीन बॅटर सागर आणि थोडीफार मॅच मात्र इकडे खूप चांगली बॉलिंग. अनुज आणि मी पारसचं कौतुक करेल, कारण की दोन्ही बॉलर्सने जे एफर्ट्स लगावले त्यामुळे मॅच कमबॅक केलं. आणि अनुजने कॉन्फिडन्सने या मॅच मध्ये पहिली ओव्हर टाकली, त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी मॅच मध्ये कमबॅक केलं. व्हाईट बॉल आणि हा सामना मात्र आता इकडे अक्सा मरीन स्पोर्ट्स संघ मात्र या मॅच मध्ये जवळपास चांगलं कमबॅक करताना पाहिलं गेलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोर खेळले गेले, बट वेळ निघून गेले आणि हा सामना अक्सा मरीन स्पोर्ट्सने मात्र आपल्याकडे खेचत असताना टॉप 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये प्रवेश त्यांनी पण केलाय. वेळ निघून गेले नाही तर मात्र 18 रन झाले. शेवटचा बॉल 16 रन झालेत. या बॉलवर देखील चांगलं टायमिंग केलं गेलं आणि हा सामना जिंकला गेलाय. टीम अक्सा मरीन स्पोर्ट्स संघ क्वालिफाय होतो टॉप 3 मध्ये. अभिनंदन.
आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच एक चांगली बॅटिंग केली सुरुवातीला शुभम लोखंडे आपण यायचं प्लेअर ऑफ द मॅच साठी. बॉलर्सने पण चांगले एफर्ट्स केले, पण शुभमने एक चांगले रन्स पण त्यांनी आपल्या टीमसाठी केले. शुभम लोखंडे. मित्रांनो प्रॅक्टिस थोडं बंद करा ना प्लीज. शुभम आपण या प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी शुभम. आणि अनिल नांदगावकर साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून आपण ट्रॉफी द्यायची. शुभमने एक चांगली बॅटिंग केली आहे.